मार्गशीर्ष महिन्याची पौराणिक कथा. मार्गशीर्ष महिना हा हिंदू धर्मात पवित्र व अत्यंत शुभ मानला जातो. पौराणिक कथांनुसार या महिन्यात देव, ऋषी आणि भक्त यांच्यातील अद्भुत गोष्टी घडल्या आहेत, ज्या आजही श्रद्धाळू लोकांना प्रेरणा देतात. या महिन्याशी संबंधित काही सुंदर आणि गूढ कथा आहेत, ज्या श्रद्धा आणि परंपराच्या पायावर आधारित आहेत. मार्गशीर्ष महिना आणि भगवान श्रीकृष्ण. मार्गशीर्ष महिन्याचा उल्लेख श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा आढळतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, मासानां मार्गशीर्षोऽहं, म्हणजे सर्व महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष महिना आहे. याचा अर्थ हा महिना भगवान विष्णूंच्या सर्व स्वरूपांमध्ये सर्वात प्रिय आहे. गोकुळातील गोपगोपींसाठीही मार्गशीर्ष महिना विशेष होता. या महिन्यात श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रासलीला केली होती, जे आत्मा आणि परमात्म्याच्या अद्वैताचे प्रतीक मानले जाते. असं म्हणतात की मार्गशीर्ष महिन्यात श्रीकृष्ण रात्रभर जागून भक्तांसाठी लीला करत असत. पौराणिक कथेनुसार एकदा ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश हे 3 मुख्य देव त्यांच्या भक्तांच्या उपासना पाहण्यासाठी पृथ्वीवर आले. त्यांनी पाहिलं की मार्गशीर्ष महिन्यात भक्त विशेष करून त्यांची पूजा करतात. त्यांनी मानवाला या महिन्याचं महत्त्व समजावून सांगितलं. ते म्हणाले, हा महिना फक्त पूजा अर्चनेचा नाही, तर आपल्या कर्मांवर लक्ष केंद्रित करण्याचा आहे. निसर्गाचं संरक्षण, दान, धर्म आणि आपल्या भोवतीचं सृष्टीचक्र जाणून घेण्याचा हा काळ आहे. त्याच वेळी एका वृद्ध महिलेने सर्व देवांना आपल्या घरी आमंत्रित केलं. ती गरीब होती, पण तिने आपल्या क्षमतेनुसार देवांचे स्वागत केलं. तिच्या निस्वार्थी भावनेने देव प्रसन्न झाले आणि तिला भरभराटीचा आशीर्वाद दिला. गंगा नदीचं मार्गशीर्ष महिन्याशी नातं. पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यात गंगा नदीचं पाणी अधिक पवित्र आणि शक्तिशाली मानलं जातं. या महिन्यात गंगा स्नान केल्याने सर्व पापं नष्ट होतात आणि आत्मा शुद्ध होतो असं मानलं जातं. एका वेळी राजा भगीरथ गंगा नदीला पृथ्वीवर आणण्यासाठी तपस्या करत होता. त्याच्या अखंड साधनेला यश आलं आणि मार्गशीर्ष महिन्यात गंगा पृथ्वीवर आली. त्या दिवसापासून या महिन्याला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झालं. मार्गशीर्ष महिन्यात अन्नदान करणं ही सर्वात पुण्याची गोष्ट मानली जाते. यामागे एक सुंदर कथा आहे. असे म्हणतात की एकदा एका दुष्काळग्रस्त गावातील लोक उपाशी होते. मार्गशीर्ष महिन्यात भगवान विष्णूने एका साधूच्या रूपात गावाला भेट दिली. त्यांनी गावकऱ्यांना अन्नधान्य वाढवण्याचे उपाय सांगितले आणि दानधर्माचं महत्त्व पटवलं. गावकऱ्यांनी त्या महिन्यात एकत्रित येऊन अन्नदान केलं. या कृतीने गावातील सगळ्यांचं आयुष्य बदललं. म्हणूनच या महिन्यात दान करणाऱ्याला 7 पिढ्यांचं पुण्य लाभतं असं मानलं जातं. पौराणिक दृष्टिकोनातून मार्गशीर्ष महिना नव्या सुरुवातींचा मानला जातो. या महिन्यात विष्णू आणि लक्ष्मीचा विवाह झाला होता अशी मान्यता आहे. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात विवाह, गृहप्रवेश किंवा इतर शुभ कार्य करण्यासाठी उत्तम काळ मानला जातो. अशीच एक कथा आहे की राजा नल आणि दमयंती यांचा विवाहही मार्गशीर्ष महिन्यातच झाला होता. त्यांचा विवाह प्रेम, निष्ठा आणि संपन्नतेचं प्रतीक मानला जातो. अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व आहे.